नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज संपलेलीच आहे. साधारणतः आज दुपारी 12:30 वाजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जून महिन्याचा 1500 रुपयांचा सन्मान निधी वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. आज दुपारपासून अतिशय मोठ्या प्रमाणावरती हप्ते वितरण झालेलं आहे. आपण यापूर्वी देखील व्हिडिओ दिलेला आहे आणि याचबरोबर आताचा महत्त्वाचा व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणी पात्रच आहेत. ज्यांना मेचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा सन्मान निधी येण्यास सुरुवात झालेली आहे. आपण सांगत आहोत की आज संध्याकाळपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींनी ज्यांना हप्ते आलेले नाहीये त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी याप्रमाणे आहेत आणि यांना लाभ वितरित होण्यासाठी साधारणतः अजून 2 दिवसांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे. म्हणजे आजचा दिवस धरून अजून पुढचे 2 दिवस म्हणजेच एकूण 3 दिवसांचा कालावधी या हप्ते वितरणासाठी साधारणतः प्रत्येक महिन्याच्या वेळी जे हप्ते वितरण केलं जातं यासाठी लागतो. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करा. जर तुम्हाला हप्ता आलेला नाहीये तर घाबरून जाऊ नका. तर साधारणतः आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आणि परवा शुक्रवार हे दोन्ही वर्किंग दिवस असल्यामुळे उद्या देखील डीबीटी चालू राहणार आहे. म्हणजेच काय की ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा सन्मान निधी आलेला नाहीये त्यांना उद्या गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांमध्ये लाभ आहे तो मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे. लाडक्या बहिणींनी घाई करू नका. आज हप्ता जर आला नसेल तर प्रतीक्षा करा. अजून 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण होणार आहे. पण लक्षात घ्या की आज दुपारपासून मोठ्या प्रमाणावरती हप्ते वितरण होत आहे. तुमचा हप्ता आला असेल जिल्हा व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे इतर लाडक्या बहिणींना या संदर्भात माहिती देता येणार आहे. पात्रच लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, मेचा हप्ता आला नव्हता अशा लाडक्या बहिणी पात्र असून तांत्रिक कारणांमुळे ज्यांचा अर्ज रद्द झालेला आहे तर यांची फेर तपासणी देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी याप्रमाणे आदेश दिलेले आहेत. तर लक्षात घ्या की मंत्री आदित्य तटकरे यांनी सूचना दिलेल्या आहेत की पात्र असून तांत्रिक कारणांमुळे ज्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांची कागदपत्र पडताळणी आता युद्ध पातळीवर सुरू होईल आणि त्यांना लाभ आहे तो पुढील हप्त्यापासून मिळून जाणार आहे. ज्यांची KYC झाली नाहीये अशा लाडक्या बहिणींना हप्ता आले नाहीये. निकषांमध्ये न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांचा देखील लाभ बंद झालेला आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आजपासून पुढील 2 दिवस शुक्रवारपर्यंत हप्ते वितरण चालूच राहणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. साधारणतः डीबीटी आज दुपारपासून ऍक्टिव्हेट झाली तर उद्या सकाळपासूनच ऍक्टिव्हेट होण्याची शक्यता आहे. आपण देखील या संदर्भात अपडेट देतच आहोत. तुमचा जर काय शंका असेल या संदर्भात तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.